नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या यूट्यूब चॅनल फेसबुकमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या टोमॅटोच्या 31 ते 40 दिवसाच्या नियोजनासंदर्भात माहिती घेणार आहोत. नियोजन म्हणजे आपण जे काय 31 ते 40 दिवसामध्ये कामं केलेली आहेत किंवा ज्या 31 ते 40 दिवसामध्ये कुठल्या गोष्टीची अडचणी येतात त्या संदर्भात नियोजन करून आपण कसं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याचे आपल्याला बेनिफिट कसे झालेले आहेत. जे की सुरुवातीच्या पाठीमागचे जे 3 व्हिडिओ झालेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बेसिक काय करायचे जेणेकरून पानाच्या वाट्या कमी व्हायला पाहिजेत, पिकावर कीड रोगाचा अटॅक कमी राहायला पाहिजे आणि जेणेकरून झाड व्यवस्थित असं फोपावर राहिल्यामुळं किडी रोगाचा त्याच्यावर अटॅक होत नाही. झाडावर काळोखी व्यवस्थित टिकून राहिल्यानंतर सूर्यप्रकाश म्हणजे अतिरिक्त होणारा जो सूर्यप्रकाश आहे, कारण काय असतं आता एवढं टेम्परेचर मित्रांनो भयानक आहे की आता मी दुपारी 12ला व्हिडिओ शूट करतोय. तापमान सध्या 38-40च्या दरम्यान आहे. आता इथून पुढे अजून तापमान वाढणार आहे. 40मध्ये तापमान मित्रांनो कमी नाही आहे. तर ह्या तापमानामध्ये सुद्धा पिकानं चांगला तग धरायला पाहिजे, पिकाची फ्लॉवर ड्रॉपिंग न व्हायला पाहिजे. यासाठी आपण कुठल्या गोष्टीची काळजी घेत आहोत हे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण काय असतं 10च्या नंतर म्हणजे सकाळी 10च्या नंतर ज्यावेळेस तापमान हळूहळू वाढायला चालू होतं त्यानंतर पानं ही अन्ननिर्मिती बंद करतात. कारण हाय टेम्परेचर जसं एखादी सोलर प्लेट खूप जास्त टेम्परेचर झाल्यानंतर मोटर बंद करते किंवा बॅटरी चार्ज होणं थांबवते, त्याच प्रकारे पिकाचं पण असतं मित्रांनो. ज्यावेळेस 10-11च्या नंतर हाय टेम्परेचर वाढतं, तापमान जास्त वाढल्यामुळं पिकाला अन्ननिर्मितीची प्रक्रिया आहे, प्रकाशसंश्लेषण क्रिया जी असते ती प्रकाशसंश्लेषण क्रिया व्यवस्थित करता येत नाही. तेव्हा पीक हाय टेम्परेचरला बळी पडतं आणि पानामधनं जास्तीचं बाष्पीभवन होत असतं. त्यासाठी आपण असंख्य उपाययोजना करत असतो, जे की सुरुवातीचे जे काही नियोजन आहे म्हणजे पहिला जो पार्ट आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये आपण रोपाचं वय, मल्चिंग पेपर आणि डबल ड्रिपचं नियोजन या संदर्भात माहिती दिलेली होती. त्यामध्येच आपण ह्या जो 31 ते 40 दिवसाचा जो पार्ट आहे आपण मोकळं पाणी पण मित्रांनो दिलं दोन्ही बेडच्यामध्ये. त्या संदर्भात आपण काय नियोजन केलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता दुपारचं वातावरण आहे मित्रांनो. दुपारचे 12:30 जवळपास आता वाजत आहेत. फुल टेम्परेचर आहे. सूर्य बघू शकता तुम्ही एकदम आपल्या डोक्यावर आलेला आहे. एकदम एवढं हाय टेम्परेचर आहे की आपल्याला थांबणं सुद्धा येतं मुश्किल व्हायला. एवढी गरमी वाढलेली आहे. साधारण 38-40 टेम्परेचर सध्या चालते. या टेम्परेचरमध्ये सुद्धा बघू शकता मित्रांनो आपलं जे फळ सेटिंग आहे कशा पद्धतीने होते. 1% पण कुठं ड्रॉपिंग नाही आहे मित्रांनो. आणि हेच जर आपल्या मित्राचा एक प्लॉट पाहिला, तुम्ही स्क्रीनवर फोटो पाहताय, पाठीमागे एक व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यामध्ये आपण मित्राचा पण प्लॉट आपण दाखवला होता. त्यांच्या प्लॉटमध्ये ड्रॉपिंगचं थोडंसं प्रमाण आहे. त्याच्यामागचं कारण त्यांनी सिंगल ड्रिपचं नियोजन केलेलं मित्रांनो. हे संपूर्ण प्लॉट आहे आपला डबल ड्रिपवर केलेला आहे, जेणेकरून पाण्याचा पुरवठा त्याला चांगल्या पद्धतीने होतोय. हाय टेम्परेचरमुळे जी अन्ननिर्मिती असते त्या अन्ननिर्मिती व्यवस्थित न झाल्यामुळं फुलकळी ड्रॉप होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं मित्रांनो. आपल्या प्लॉटमध्ये कसल्याही प्रकारची तुम्हाला कुठं ड्रॉपिंग दिसणार नाही. पूर्ण पंजे धरलेले आहेत, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आहे. आता टेम्परेचर असल्यामुळे थोडंसं पानाच्या वाट्या करणार आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की टेम्परेचर हाय असताना पानाची वाटी होत असते. दुसरा विषय महत्त्वाचा असतो की फुलकळी कमी धरणं. कारण काय असतं बऱ्याच जणांचं सिंगल ड्रिप असल्यामुळं किंवा पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळं किंवा बेड प्रिपरेशन जी व्यवस्थित केलेलं नसल्यामुळं पिकावर अनैसर्गिक ताण येतो. अनैसर्गिक ताण म्हणजे ज्यामध्ये तापमान जास्त वाढलेलं आहे किंवा आपटेक व्यवस्थित होत नाही. अशा वेळेस काय होतं ट्रेस आल्यामुळं त्याची जी अन्ननिर्मिती व्यवस्थित होत नाही. अन्ननिर्मिती व्यवस्थित न झाल्यास त्याच्यावर आपल्याला फुलकळी कमी प्रमाणात दिसते आणि सेटिंग प्रॉपररित्या होत नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हाच येतो की कळीच दिसत नाही. त्यामुळं आपल्याला थोडंसं प्लॅनिंग प्रॉपर करणं आवश्यक असतं, जेणेकरून आपल्याला पिकामध्ये ताकद राहिल्यानंतर ते फुलकळी प्रॉपररित्या धरत असतं. तिसरा महत्त्वाचा विषय मित्रांनो अळी, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे ह्याचा अटॅक. आता हा जो विषय तुम्हाला सांगायला गेलं तर याच्यामध्ये काय असतं की ज्यावेळेस पिकावर अनैसर्गिक ताण जास्त वाढतो, म्हणजे समजा टेम्परेचर जास्त वाढले, पानावर कोवळापणा जास्त आहे, त्यावेळेस पानामधलं बाष्पीभवन होऊन पूर्ण हरितद्रव्य कमी झालेले असतात, पानातनं पाण्याचं उत्सर्जन झालेलं असतं. मग अशा वेळेस काय होतं त्याच्यावर अळीचा किंवा पांढरी माशी, रसशोषक किडीचा अटॅक जास्त प्रमाणात होतो. आणि रसशोषक किडीचा अटॅक जास्त प्रमाणात झाल्यानंतर ते पानाला इचण्याच नाही पडतात, म्हणजे छोटे छोटे भोकं पडतात. आणि ज्यावेळेस सकाळच्या वेळेस दैवावर पडतात, आता उन्हाळ्यामध्ये दैवावर तेवढं पडत नाही पण थोडंफार प्रमाणात तर दैवावर पडतच असतं मित्रांनो. कारण रात्रभर पूर्ण गार असतो, दिवसभर फुल टेम्परेचर असतं, त्यामुळं गार गरममुळं थोडीशी आर्द्रता तयार होऊन त्या प्लॉटवर आपल्या थोडंसं दैवावर पडतच असतं. जेणेकरून ते पाणी त्या होलवर पडल्यानंतर, जे पानाला छिद्र पडले त्या होलवर पडल्यानंतर आतमध्ये पाणी जातं आणि ते पूर्ण सकाळी ज्यावेळेस 10-11च्या नंतर ऊन वाढणार आहे त्यावेळेस ते पाणी गरम होऊन आपल्याला त्यावेळेस काळपट डाग दिसायला चालू होतात. यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा पानं पातळ होणं. कारण जे म्हणून तुम्हाला हाय टेम्परेचरमुळे पानामधलं पाणी उडून गेलं की पानाचं जी जाडी आहे ती पतली होते, एकदम पातळ पान राहिल्यामुळं त्याच्यामध्ये अन्ननिर्मिती मित्रांनो होऊ शकत नाही. कारण पानं जर पतलं राहिलं, हा प्रॉब्लेम जी विना मल्चिंगचे प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जास्त येतो. मल्चिंगच्या प्लॉटमध्ये पण येतो, विना मल्चिंगच्या प्लॉटमध्ये पण येतो, पण सगळ्यात जास्त प्रमाण विना मल्चिंगच्या प्लॉटमध्ये राहतं. त्यामुळे आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण प्रॉपर द्यायला पाहिजे आणि ते पाणी झाडांना घ्यायला पण पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपली मुळाचं व्यवस्थापन म्हणजे मुळी जे जमिनीमध्ये बसायची व्यवस्थित न बसल्यामुळं पाण्याचे जे आपटेक आहे ते झाड व्यवस्थित करू शकत नाही. या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम होत असतात. तर यामध्ये बघू शकता आपण दोन्ही बेडच्या मध्ये मित्रांनो मोकळं पाणी दिलेलं आहे. आता 2 दिवसापूर्वी आपण पाणी दिलं होतं, पूर्ण जमीन खटवाळलेली. ते पाणी देण्यामागचा जो उद्देश आहे मित्रांनो, आता काय असतं ह्या झाडाची जी मुळी आहे त्या पेपरच्या खालनं थोडीशी बाहेर यायला चालू करते
आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, कारण आपण मागच्या 4-5 दिवसापूर्वीच पाणी दिलेलं आहे. 4 दिवस जवळपास झाले पाणी देऊन आपण. ओल आपण दिल्यानंतर हे आता मुळी हळूहळू उतरायला चालू होणार आहे. पुढल्या वेळेमध्ये जाणीवपूर्वक तुम्हाला मी दाखवून ह्या ठिकाणची मुळी ह्या ठिकाणी मल्चिंग पेपरच्या बाहेर कशी खालनं येते हे सविस्तर मी तुम्हाला सांगेल. थोडंफार प्रमाणात मित्रांनो गवत झालेलं आहे, कारण हे पाणी दिल्यामुळं थोडा ओलसरपणामुळे गवत होत असतं. तण व्यवस्थापनामध्ये आपण कुठला तणनाशक वापरत आहोत या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे. पण जर तुम्ही ग्रास कटरचा वापर केला, कारण दुसरा एक महत्त्वाचा विषय ह्याच्यात असा असतो, हे तण मारण्याच्या वेळी जर आपण ह्याला ग्रास कटर जर मारलं तर ह्याचं जे अवशेष आहे जमिनीवर असेच कोटिंग काढल्यासारखं पडतात आणि जमिनीमध्ये ओल उडू न देण्याचं ते काम करतात. कारण जेवढी मग जमीन मोकळी असेल तेवढं त्या ठिकाणावरून बाष्पीभवन जास्त होत असतं. जमीन जेवढी झाकून असेल तेवढं बाष्पीभवन कमी होतं. त्यामुळे आपण ग्रास कटर किंवा तणनाशक या दोन्हीपैकी कुठल्याही गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता. यामध्ये मोकळं पाणी देण्याचा मित्र जो फायदा असतो ना, आता मोकळं पाणी देण्याचा फायदा एक जर सांगायला गेलं तर दोन्ही बेडच्या मध्ये जर आपण मोकळं पाणी दिलं तर काय होतं, जी बेडमधनं जी समजा पाणी आतमध्ये उतरणार आहे, समजा आपण ड्रिपचं जे पाणी बेडमध्ये देतोय ते पाणी बेडमधून थोडं थोडं बाहेर यायला चालू असतं. पण दोन्ही बेडच्या मध्ये जर कोरडापणा जास्त असेल तर ते कोरडापणा बेडमधलं पाणी पूर्ण खेचून घेत असतो. अशा वेळेस जर दोन्ही बेडच्या मध्ये आपण जर मोकळं पाणी दिलं तर जमीन ओली राहिल्यामुळं बेडमधलं पाणी जे आहे ते मधला जे मोकळा भाग आहे ते ओढून घेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी द्यायला थोडं कष्टिक जाईल. आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो, म्हणजे आपण जे आता बघू शकतो 32 mm होल तयार करून त्याच्या माध्यमातून पाणी आपण सोडून दिलेलं होतं, जेणेकरून दोन्ही बेडच्या मध्ये ओलावा राहिल्यानंतर जमिनीमध्ये मुख्य जे आपला बेड आहे त्या मुख्य बेडमधला ओलावा अतिरिक्त उडत नाही आणि पिकामध्ये ह्युमिडिटी मेंटेन राहते. जे जमीन आहे तर जमिनीमध्ये पूर्ण गारवा असल्यामुळं पिकाला आपल्या कुठल्या पद्धतीचा टेम्परेचरचा त्रास होत नाही. तर आता आपण 31 च्या 40 दिवसाच्या नियोजनासंदर्भात माहिती घेणार आहोत. 31 दिवशी आपण काय केलं मित्रांनो, जी की पाकुळीचं नियंत्रण आहे त्यासाठी आपण फवारणी घेतलेली होती. त्यामध्ये आपण इन्स्टाएक्स जी की विलूड कंपनीचं तर त्यामध्ये फेनॉबिकॉर्प, बिप्रोबेन्झिन आणि ॲसिपेट असं तिन्हीचं मिक्स कॉम्बिनेशन असतं आणि त्यामध्ये इमोमेक्टिन बेंझोएट असं आपण घेतलेलं होतं. हा प्लेनच फवारणी मित्रांनो काढली होती आपण, फक्त कीटकनाशकच आपण घेतले होते. यामध्ये पांढरी माशी, तुडतुडे, मावा, थ्रिप्स, रसोषक कीड आणि जी काय पाकुळीची नरपतंग किंवा मादी पतंग प्लॉटवर थोडेफार प्रमाणात फिरत आहेत ते पण मारण्याचं काम किंवा ते वासानं घालवण्याचं काम ते करत असतं. मुळात मित्रांनो पाकुळीसाठी औषध नाही आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी म्हणलं होतं, फक्त जी आळी वगैरे घातलेली आहे ते आळी मारण्याचं काम हे औषध करत असतं. आपल्याला जे 2 ॲब्सोल्यूट जे ट्रॅप येतात, वॉटर ट्रॅप असू द्या किंवा चिकट पॅडचे ट्रॅप असू द्या, त्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून त्या ट्रॅपमध्ये नरपतंग सापडल्यानंतर त्या नरपतंगाचा अंत झाल्यानंतर मादीशी मिलन न झाल्यास अंडी न घालून आळीचा आपल्याला अटॅक वाढत नाही. ही फक्त कीटकनाशकाची प्लेन फवारणी होती मित्रांनो. त्यानंतर आपण 2 दिवसाचा गॅप देऊन 34व्या दिवशी काय केलं तर आपण फॉलिकॉर आणि अँट्राकॉल आणि त्याच्यामध्ये रेग्युलर जो इमेडा येतो आपला साधा तो इमेडा घेतलेला होता. हे घेण्यामागचं कारण जे की थोडंफार तांबेरा करपा जे काही जाणवतोय तो घालवण्यासाठी आणि पानाची थिकनेस वाढवण्यासाठी, पानावर काळोखी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, जेणेकरून जे काही रसशोषक किडीचा थोडाफार अटॅक वाढलेला आहे त्याच्यामुळे जे पानामध्ये काही कमकुवतपणा आलेला आहे तो कमकुवतपणा घालवण्याचं काम फॉलिकॉर अँट्राकॉल करत असतं आणि इमिडानं जे काही बाकी थोडेफार राहिलेल्या तत्सम किडी आहेत ते पण घालवण्याचं ते काम करतं. खत व्यवस्थापनामध्ये आपण 20-17-17 कारण ह्या शेड्यूलमध्ये आपण ग्रेड चेंज करत आहोत. जी की टोमॅटोची स्पेशल ग्रेड आहे ते तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता. 20-17-17 नावानं ग्रेड मिळते मित्रांनो. ते 31 ते 34 दिवसाच्या दरम्यान आपण प्रति दिवस 2 किलो याप्रमाणे पाण्यासोबत देत होतो, जेणेकरून प्रत्येक दिवस खत गेल्यामुळे त्याला आपल्याला रिझल्ट पण चांगले मिळतात. खताची बुक व्यवस्थित भागल्यामुळे कळी ड्रॉपिंगचा वगैरे प्रकार काही होत नाही आणि जी काही जास्त टेम्परेचरमुळे जास्त उन्हामुळे पिकामधून जे काही अन्न घटकाचं किंवा पाण्याचं विघटन व्हायलं ते पण विघटन भरून काढण्याचं काम रोजची रोज खत दिल्यामुळे आपल्याला बेनिफिट होतो. यामध्ये 35व्या दिवशी आपल्याला स्लरी द्यायची आहे, त्याच्यामध्ये NPK बॅक्टेरिया आणि ताक अंडी आपण मिक्स करून देणार आहोत, ज्यामुळं पिकामध्ये गारवा चांगला राहतो मित्रांनो. जमिनीमध्ये मुळी जर व्यवस्थित चालली अन्नद्रव्याचा आपटेक चांगलं होण्यासाठी आणि मुळीच्या वाढीसाठी किंवा अन्ननिर्मिती जी तयार झालेली आहे ते पानाद्वारेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुळीचं कार्य खूप महत्त्वाचं असतं. मुळीला जर केशिका तयार झाल्या, चांगला त्याला मायक्रोरायझा जर डेव्हलप झाला तर त्याचा आपटेक व्यवस्थित होऊन पिकाच्या शेवटच्या पानापर्यंत अन्न चांगलं पोहोचत असतं, पाणी चांगलं पोहोचत असतं. त्याच्यामुळे आपल्याला स्लरीचा वापर करणं आवश्यक आहे. 37व्या दिवशी मित्रांनो आपण परत काय केलं तर फवारणी होती. फवारणीमध्ये आपण कोर प्रायमा जे की FMC कंपनीचं तुम्ही पाहताय कोर प्रायमा, त्याच्यामध्ये ॲक्ट्रा जे की थायमोग्राम 25% टेक्निकल घटक नावानं औषध येतो ते, आणि त्याच्यामध्ये प्रॉक्झर जे की BSF कंपनीचं बुरशीनाशक आहे मित्रांनो. या तिन्हीचं मिक्स आपण कॉम्बिनेशन फवारणी घेतली होती. कोर प्रायमामुळे आळी घालवण्यासाठी मित्रांनो हे काम करणार आहे, कारण मेन जे आहे पाकुळीनं जे अंडे घातलेले तीच आळी मित्रांनो आपल्याला जास्त त्रास करते. कारण इतर जी आळी आहे साधं इमामेक्टिन मारलं किंवा साध्या औषधानं पण आळी जाते, पण पाकुळीची आळी घालवण्यासाठी आपल्याला चांगल्या औषधाचा वापर करणं आवश्यक असतं आणि जेणेकरून 10 दिवसाच्या शेड्यूलमध्ये तुमचं 2 वेळेचं औषध चांगलं गेलं तर आळी मारण्यासाठी आपल्याला उत्तमरित्या काम करतं. थायमोथोक्झाम 25% जे की तुम्ही ॲक्ट्रा नावानं ओळखता त्याचाच आपण वापर केलेला असेल तर त्यामुळे तुडतुडे जी काही पांढरी माशी, रसशोषक कीड जी काही टेम्परेचरमुळे होते, कारण काय असतं
पानातून बाष्पीभवन झाल्यामुळे जे पिकामध्ये ट्रेस येतो त्या ट्रेसमुळे पान मित्रांनो नाजूक तयार होतं आणि पान जर नाजूक तयार झालं तर त्याच्यावर रसशोषक किडीचा अटॅक वाढत असतो. त्यामुळे आपल्याला रसशोषक कीड, पाकुळीची आळी ह्या दोन्हीचं काळजी घेणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून पिकावर विपरीत परिणाम होणार नाही, फुलकळीवर ते त्रास देणार नाही आणि पुढं चालून हे फळावर पण त्रास देतं मित्रांनो. पाकुळीची अंडी जर फळावर पण घातलेली असेल तर फळावर पण आपल्याला रॅशेस दिसल्यासारखे दिसतात. तुम्ही फोटो पाहता या पद्धतीनं पाकुळीचे अंडे फळावर त्रास करतात, म्हणजे जे आळी बाहेर पडते ते फळावर सुद्धा त्या पद्धतीनं आपलं नुकसान करायला चालू करते. त्याच्यामुळं आपल्याला काळजीपूर्वकरित्या नियोजन करून पाहिल्यानंतर या गोष्टीचा कसलाच त्रास होत नाही. कारण मेन काळजीपूर्वकरित्या नियोजन जर असेल आणि वेळेत फवारणी असेल तर मित्रांनो कीड रोगाला प्लॉट बळी पडत नाही. झाडात ताकद झालं तर कीड रोगाला ते बळी पडणारच नाही आहे. पण काही प्रमाणात कसं असतं वातावरणामुळं किंवा हे जे तुम्हाला म्हणतोय त्या गोष्टीमुळं किडी रोगाचा अटॅक वाढत असतो. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची काळजी घ्यायची असते. 38व्या दिवशी आपण मित्रांनो परत एक फवारणी होती आपली. त्याच्यामध्ये आपण काय केलं तर ट्रॅकशुअर जे की फर्टिस इंडिया कंपनीचे तर कार्बन असतो त्याच्यामध्ये विगर आणि सिलिकॉन असा मिक्स स्प्रे काढलेला होता. ट्रॅकशुअरचं प्रमाण 1 लिटर पाण्याला 4 ग्राम, त्याच्यामध्ये विगर 1 ग्राम आणि सिलिकॉन जे आहे ते प्रति लिटर पाणी 2 मिली. ऑर्थोसिलिकेट जे 2% येतं ना मित्रांनो लिक्विड फॉर्ममध्ये ते प्रति लिटर पाणी 2 मिली या प्रमाण आपण घेतलेलं होतं. या तिन्हीचा फायदा ट्रॅकशुअरमध्ये काय असतं मित्रांनो कार्बन असतो, त्याच्यामुळे पिकावर काळोखी कुंठ होतं. विगर जे आहे ते GS6 मिक्स कॉम्बिनेशन असतं मित्रांनो, त्यामुळे पिकावर भूक पण चांगली राहते आणि पीक जोमदारात असतं, काळं कुठ पीक राहतं, जेणेकरून हरितद्रव्य त्याचे व्यवस्थित तयार राहिल्यामुळं अन्ननिर्मिती व्यवस्थित होते आणि जे हाय टेम्परेचर होतं त्याच्यामध्ये ते पिकाला संरक्षण द्यायचं काम करतं. सिलिकॉनचं मित्रांनो तेच कार्य आहे. सिलिकॉनमुळे काय होतं पान जाड होतं. पान जाड झाल्यानंतर जे हाय टेम्परेचर होणार आहे ज्यामुळे पानाला काही इजा होणार आहे ते इजा भरून काढण्यासाठी सिलिकॉनचा आपल्याला उपयोग होतो. पान मोठं पडतं जेणेकरून झाडाची कॅनोपी चांगली राहिल्यानंतर फुलं आणि फळं सुरक्षित राहतात. कारण हाय टेम्परेचर असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्या झाडाची कॅनोपी जर कमी असेल तर डायरेक्ट फुलावर आणि फळावर त्याचा विपरीत परिणाम दिसायला चालू होतो. त्याच्यामुळे आपल्याला प्लॉटची कॅनोपी पण चांगली असणं खूप आवश्यक आहे. 36 ते 40 दिवसाच्या दरम्यान परत मित्रांनो आपण 20-17-17 हेच खत दिलेलं आहे, जे की टोमॅटो स्पेशल ग्रेड आहे. इतर मित्रांनो खतं देण्याची आवश्यकता नाही. पिकाची वाढ एकसारखी राहते, आपल्या डोक्याचं दही पण होत नाही, हे सोडू का ते सोडू असे प्रकार होत नाहीत. आपण कॅल्शियम बोराची तर फवारण्या काढतच असतो. आपण कॅल्शियम नायट्रेट ड्रीप न जे देतो त्याच्याऐवजी तुम्ही कॅल्शियम फवारणीमध्ये वापरा मित्रांनो, त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतात. कारण फवारणीचं कॅल्शियम इन्स्टंट लगेच पिकाला लागू होतं. पिकाची कॅल्शियमची जी झीज आहे ती लवकर भरून काढतं. आपण प्रत्येक शेड्यूलमध्ये कॅल्शियमची फवारणी करतो, जेणेकरून त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळत राहतात. जे काही तयार केलेलं शेड्यूल आहे मित्रांनो, म्हणजे नमुना शेड्यूल म्हणतो मी, तुम्ही हाय असं वापरण्याची आवश्यकता नाही आहे. जे काही नमुना शेड्यूल आहे आणि जे काय आपण प्लॉटची संपूर्ण माहिती दिली आहे ते संपूर्ण माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्लॉटचं नियोजन करू शकता. बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की व्हिडिओ खूप मोठं होतोय, पण मित्रांनो 10 दिवसाचा आपण माहिती देतोय. 10 दिवसाची माहिती देण्यासाठी 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागणारच आहे. ते काही 1-2 मिनिटामध्ये उरकण्यासारखा प्रकार नाही मित्रांनो. अर्धवट माहिती देऊन तुमच्या प्लॉटचं नुकसान करण्याचा अर्थ नाही. आपण काय शेड्यूल द्यायचं आहे किंवा आपल्याला ह्यातनं पैसे मिळवायचे ह्या उद्देशाने आपण काय करत नाहीत, जेणेकरून पीक लोकांचे जे प्लॉट आहे ते व्यवस्थित राहावा आणि कमी खर्चामध्ये पीक डेव्हलप व्हावा, हा आपला उद्देश आहे. या हिशोबाने तुम्ही नियोजन धरू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता. आणि टोमॅटो व्यवस्थापनाची जी पूर्ण प्लेलिस्ट आहे ती त्याच्या खालीच लिंक येत आहे मित्रांनो, त्यावर क्लिक करून तुम्ही आपण टोमॅटो व्यवस्थापनाची पूर्ण जी लिंक आहे ती तुम्ही पाहू शकता. पार्ट वाईज सर्व व्हिडिओ ते आपण लिंकमध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.